नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही पाहता टेक बिदरे चॅनल. आज तुम्हाला मी सगळं राउंड टू बद्दल सर्व काही माहिती सांगणार आहे. तर इथे त्यांनी आपल्याला सर्व टाइम टेबल जाहीर केलेला आहे. त्या टाइम टेबल आपण उघडूया. इथे क्लिक केल्यानंतर टाइम टेबल उघडतो. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की जे आपल्याला कॉलेज अजून एकदा भरायचं आहे, म्हणजे ज्यांना ऑल आउट झालेले नाहीत किंवा ऑल आउट झाले असले तरी ती कॉलेज तुम्हाला पाहिजे नसले, दुसरे कॉलेज घ्यायचे असले तरी इथे त्यांनी सांगितलेलं 3 तारखेला 3/7/2024 रोजी आपल्याला जे अजून एकदा कॉलेज भरायचे आहे ते सर्व काही इथे उपलब्ध होणार आहेत. म्हणजे आपण कॉलेज नंतर चेंज करू शकता. तरी भागवून कोणाचं काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी 3 ते 6 तारखे रात्री 10 पर्यंत तुम्हाला मुदत मिळणार आहे. आणि त्यांनी टिप्स सुद्धा दिले आहे, तुम्ही एकदा भाग 2 दुरुस्त केले तर नंतर ते लॉक करायचे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही जर लॉक केले नाही तर तुमचं राउंड 2 मध्ये नाव येणार नाही. त्यामुळे लॉक करणे खूप खूप गरजेचे आहे. आणि भाग 2 हे तुम्ही ज्यावेळेस कॉलेज चेंज कराल किंवा कॉलेज दुसरे टाकाल तर तेव्हा तुम्हाला भाग 2 हे लॉक करणे खूप गरजेचे आहे. एकदा तर तुम्ही लॉक केले नाही तर तुमचं राउंड 2 मध्ये नाव येणार नाही. आणि नंतर आपल्याला 2 तारखेला अजून एक माहिती कळणार आहे की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहेत. त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे, काय काय ते सर्व काही तुम्हाला कळेल. आणि नंतर आपल्याला 10 तारखेला तुम्हाला कोणते कॉलेज अलॉट झालेले आहेत, काय कोणत्या कॉलेज तुम्हाला ऍडमिशन भेटते ते सर्व काही आपण पाहू शकता. आणि 10 तारखेला सकाळी 10 वाजता कळाल्यानंतर तुम्हाला 12 तारखेपर्यंत रात्री सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ते ऍडमिशन घ्यायचे किंवा कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मुदत 12 तारखेला 6 वाजेपर्यंत मुदत भेटणार आहे.